Hello students, I am Vishnu Sorovar from Sri Saraswati Bhuvan High School, Aurangabad. I expect that you have understood the first part of the story. The title of the story is here 1.9, 1.4, the story of tea. And now today we will start the second part of the story. Here, the second part of the story is also start with a question. The question is here, how and when did people begin to drink tea? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेसनचा दुसरा पार्ट या ठिकाणी सुरू करत आहोत. आणि माझी याची अपेक्षा आहे की कालचा भाग जो आपण घेतलेला आहे हा पहिला भाग तुम्हाला समजला असेल आणि कदाचित तुम्ही ते पुस्तकात यू हॅव रीड इन द टेक्स्ट बुक म्हणजे तुम्ही त्या पुस्तकात तो वाचलाय असणार आहे. तर बघूया, देअर आर 3 स्टोरीज related with tea, and these three stories are related with Chinese legend. ओके, तर चायनीज लिजंडशी संबंधित या टीच्या संबंधी म्हणजे चहाच्या संबंधित 3 स्टोरी आहेत. नाउ लेट्स लर्न द फर्स्ट स्टोरी or let's see the story first. Okay, the first story is here. पहिली स्टोरी या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. Here some points are mentioned here, or I have wrote some points. Okay, लक्षात घ्या, अशा प्रकारचे पॉइंट्स हे तुम्हाला SSC बोर्डाला जनरली एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला असतो आणि त्याच्यात तुम्हाला यू हॅव टू डेव्हलप द स्टोरी विथ गिव्हन पॉइंट्स अँड इट कॅरीज 5 मार्क्स. त्या ठिकाणी तुम्हाला ती स्टोरी डेव्हलप करायची अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल टू इट. त्या स्टोरीला एक टायटल पण द्यायचं असतं, तर त्याला 5 मार्काचा असतो. असा एक प्रश्न तुम्हाला इन युअर ॲक्टिव्हिटी सीट द क्वेश्चन विल बी देअर डेफिनेटली, तिथं तो असणारच आहे. ओके, नाव सी द स्टोरी हिअर. हिअर Emperor Senong is the main character of the story. Here Emperor Senong, who was the Emperor Senong? Emperor Senong was the father of Chinese agriculture and medicine. या चायनीज ॲग्रिकल्चर म्हणजे अर्थात कृषी आणि वैद्यकीय याचा त्याला जनक असं म्हटलेलं आहे. हिअर फादर मीन्स नॉट डॅड. हिअर फादर मीन्स काय, तर या ठिकाणी लीडर ज्याला म्हणता येईल ना, तर प्रणेता होता. One day, here Emperor Senong was on his travel, and while he was traveling, तो प्रवास करत असताना he got tired. तो थकला. He got tired, and one of his servant started boiling water to the Emperor Senong for to drink. Okay, here, and while he was बॉइलिंग वॉटर, जेव्हा तो सर्वंट त्याच्या सम्राटसाठी त्या ठिकाणी वॉटर बॉईल करत होता, त्याच वेळेला नेमकं काय घडलं माहितीये का? अ फ्यू लीव्स blew into the boiling water. Means leaves fell into the boiling water. त्या पाण्यामध्ये अर्थात त्या झाडाची काही पानं जी आहेत ती त्या ठिकाणी उडत आली. Here blew is the past tense form of blow. त्या ब्लोचा तो भूतकाळ आहे आणि तो त्या पाण्यात येऊन पडला. And afterward the color of boiling water change. Immediately the color change. त्या ठिकाणी त्याचा कलर बदललेला आहे. And here Emperor Senong drunk the colorful of water. आणि त्या सेनॉंगने ते कलरफुल असणारं पाणी सुद्धा त्याने पिलं आणि त्यानंतर काय, आफ्टर ड्रिंकिंग द वॉटर ही बिकेम ॲस्टॉनिश्ड. ही बिकेम सरप्राईज. तो आश्चर्यचकित झाला. का झाला? द रिझन इज गिवन हिअर. ही वॉज ॲस्टॉनिश्ड, सेनॉंग वॉज ॲस्टॉनिश्ड by rich flavor and amazing quality. Here two things are mentioned here. He was amazed because of the rich flavor of tea. Here again next one, amazing quality of tea. And also he get excited by unknown plant because the leaves from the
tree or from the bush, okay, or shrub, nobody knows. Nobody knows it. So it was unknown. It was new plant for them. So here Emperor Senong get excited by unknown plant, and so he decided to research to make research, and then he made research, and then he found, त्याला त्या ठिकाणी त्याने रिसर्च केलं. मग एक त्याला असं वाटलं की आपण हे एवढं काय आहे त्याच्यामध्ये, हा अननोन प्लांट आहे पण नेमकं त्याच्यात काय आहे, म्हणून त्यांनी त्याच्यावर रिसर्च करायला ठरवलं. अँड देन he made research, and in his research he discovered there are two things. त्याच्या दोन गोष्टी त्याला आढळून आल्या. द फर्स्ट थिंग इज हिअर the tea the tea had a many healing and restorative properties. या ठिकाणी healing आणि restorative, these both words are new one for all of you. या ठिकाणी दोन्ही शब्द तुम्हाला नवीन आहे. हिलिंग म्हणजे काय, तर एखादा आजार बरे करण्याची ज्याच्यात क्षमता आहे ते. आणि दुसरा रेस्टोरेटिव्ह म्हणजे काय, तर नवचैतन्य, त्याला म्हणतील ना, नवचैतन्य मिळवून देणारी जी शक्ती आहे, अशा प्रकारची पॉवर याच्यामध्ये त्याला आढळून आलेली आहे. आणि अगेन हिअर एम्पेरर सेनॉंग यूज टी ॲज अँटीडोट ऑन सर्टेन पॉयझन. आणि सर्टेन पॉयझन म्हणजे अर्थात रामबाण उपाय ज्याला म्हणतात ना, एखाद्या आजाराचा रामबाण उपाय, तसं विष एखाद्याला चढलं तर त्या विष उतरवण्यासाठीचा एक रामबाण उपाय म्हणून सुद्धा त्याला अँटीडोट्स म्हणून यूज केलेला आहे. नाउ लेट्स सी द सेकंड स्टोरी. हिअर द मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी इज बोधिधर्मा. हू वॉज बोधिधर्मा? बोधिधर्मा वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क. हिअर बोधिधर्मा is from South India. He was one of the Pallava king. He was Indian Pallava king. Okay. And then he was amazed. He was astonished. He was influenced by the principles of Buddhas. And afterward, he accepted Bodhidharma. Here, related movie is made in South India about Bodhidharma. If you want to learn more about Bodhidharma, you can search out the movie and watch it. Okay. Here, accepting the Bodhidharma. Here, Buddhist monk or Bodhidharma went to China. For what purpose? To propagate principles of Buddhas. त्या बुद्धाच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी हे बोधिधर्म म्हणजे अर्थात बुद्धिस्ट मॉन्क जे आहेत. आणि मॉन्कचा अर्थ काय? साधू. आपल्याकडे मराठी साधू म्हणतो आपण. तर हे जे साधू आहेत, बुद्धिस्ट साधू जे होते ना, तर हे त्या बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी ते चायनाला गेले. ही वेंट टू चायना. ओके. देअर व्हेरी फर्स्ट टाइम इन हिज लाईफ ही ड्रिंक टी. ही ड्रंक टी. ओके. त्यांनी तिथं चहा घेतला. अगदी जीवनामध्ये पहिल्यांदा भारत सोडल्यानंतर चायनात गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा व्हेरी फर्स्ट टाइम ही यूज टू ड्रिंक टी. अँड आफ्टरवर्ड ही वॉज व्हेरी कीन, ही वॉज व्हेरी ईगर टू फाइंड आउट मेडिसिनल प्लांट और मेडिसिनल हर्ब. तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला एक अशी वनस्पती आवश्यक आहे, इसेन्शियल आहेत. कशासाठी इसेन्शियल आहेत? द पर्पज इज गिवन हिअर टू स्टे अवेक, टू अलर्ट इन मेडिटेशन अँड प्रेयर्स टाइम. या ठिकाणी कारण तुम्ही लक्षात घ्या, बोधिधर्माचा अभ्यास जर जो कोणी करत असेल तर बोधिधर्माचे तत्व अंगी करत असताना मेडिटेशनला अतिशय महत्व आहे. आणि मेडिटेशन आणि प्रेयर यामध्ये त्यांना खूप वेळ घ्यावा लागतो. म्हणजे लॉंग पिरियड ज्याला म्हणतील, त्या लॉंग पिरियडमध्ये त्यांना स्टे अवेक अँड अलर्ट राहण्यासाठी, जास्तीत जास्त काळ अलर्ट राहण्यासाठी, म्हणजे आता झोप येऊ नये. फॉर दॅट पर्पज ही वॉज ईगर टू फाइंड अ मेडिसिनल प्लांट और हर्ब. अँड देन ही मेड रिसर्च. त्यांनी
संशोधन केलं. And after research he was succeeded in his mission. आणि त्याचं मिशन सक्सेस झालं. सक्सेस झालं म्हणजे काय झालं असलो? He he found out he found out medicinal plant, and that is tea plant. Okay, then he plucked some leaves from tea plant. त्यांनी त्या चहाच्या झाडाचे काही पानं ज्याला म्हणतील ना ते तोडले. And afterward he shaved it. He shaved it. त्यांनी ते चावले. And after shaving the leaves acted stimulant to him. ओके, त्याला स्टिम्युलंट झालं, एनर्जेटिक फिलिंग त्याला त्या ठिकाणी तयार झालेली आहे. ही फील्स एनर्जेटिक. अँड देन ही इंट्रोड्यूस टी among his followers, among his disciples from China. म्हणजे चायनामध्ये खऱ्या अर्थाने चहा त्याला म्हणतील, आपण त्याला काय म्हणतो, त्यांचे फॉलोअर जे आहेत त्या फॉलोअर्स, शिष्यगण ज्याला मराठीत म्हणतो, त्यांच्यामध्ये त्यांनी चहाचा इंट्रोड्यूस केलेला आहे. Here another, it is said that a Japanese priest, जापानहून आलेले जे काही प्रिस्ट लोक जे होते ते जापानी प्रिस्ट केम टू स्टडी अंडर बुद्धिस्ट मॉन्क और बुद्धिस्ट टीचर. त्या बुद्धिस्ट टीचर जे त्यांच्याकडे स्टडी करण्यासाठी, स्टडी कशाचा, अबाउट द बोधी धर्म. ओके, बुद्धिस्ट, द प्रिन्सिपल ऑफ बुद्धिस्ट, या ठिकाणी बुद्धाच्या तत्वांचा अभ्यास करण्यासाठी हिअर जापानी प्रिस्ट केम टू चायना to study under Buddhist monk, and after completion their study, त्यांचा जेव्हा तिथला कार्यकाल संपला, अभ्यास झालेला आहे, and when they return back to their country, त्यांच्या देशात जाण्यासाठी जेव्हा निघाले, at that time they carried tea leaves and seeds with them. आणि त्यांनी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी काही चहाचे पानं, त्यासोबतच बी सोबत नेलं, अँड दे प्लांटेड टी बीन इन टू देअर कंट्रीज. आणि मग त्यांच्या देशामध्ये त्यांनी चहाची लागवड केली. हिअर अनदर थिंग इज मेन्शन हिअर. इथं आणखी दुसरी घटना सांगितलेली. ती घटना काय आहेत? हिअर तुर्किश ट्रेडर्स, हिअर ट्रेडर्स मीन्स मर्चंट, व्यापारी. हे तुर्किश ट्रेडर स्टार्टेड बार्गेनिंग फॉर टी. त्या ठिकाणी त्यांनी बार्गेनिंग करायला सुरुवात केली. बार्गेनिंग म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये सौदेबाजी म्हणतो. स्टार्टेड बार्गेनिंग फॉर टी टू प्लांट टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. मंगोलियाच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी चहाची लागवड करण्यासाठी हे तुर्किश ट्रेडर्स आहेत, यांनी सुद्धा त्या ठिकाणी आग्रह धरायला सुरुवात केलेली आहे. अँड होप you understood this part. Okay, now here let's learn story number 3. The story number 3 goes with a Chinese emperor. His name was Huizong. He was tea-minded or tea lover, too much fond of tea. Okay, then he was impressed. Here Huizong was impressed or captivated by the tea flavor, that is the taste of tea, and then he set off. या ठिकाणी तत्पूर्वी एक सांगतो, ही तिसरी स्टोरी जी आहेत ना, तिसरी स्टोरी या हुइझोंग याच्याशी संबंधित आहे. आणि हा हुइझोंग कोण होता? ही वॉज ऑल्सो चायनीज एम्परर. तो चायनीज एम्परर होता. ही वॉज अ टी लवर और टी माइंडेड. त्याला चहाची अतिशय आवड होती, म्हणून त्याला टी लव्हर किंवा टी माइंडेड असं म्हटलेलं आहे. अँड ही वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय टी फ्लेवर, दॅट इज टेस्ट. त्या चहाच्या टेस्टमुळं तो एवढा प्रभावित झाला, इम्प्रेस झाला होता की त्याने काय केलं, ही स्टार्टेड अ रिसर्च लॅब. आणि त्याने एक रिसर्च लॅब सुरूच करून टाकली डायरेक्टली. व्हॉट फॉर? द रिझन इज हिअर, त्याचं कारण सांगितलेलं आहे, टू प्रोड्यूस बेस्ट क्वालिटी ऑफ टी. त्या चहाची सर्वोत्कृष्ट क्वालिटी,
जसं आता बघा आजच्या काळात जर बघितलं तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. आपण टी ब्रँड त्याला म्हटलेले आहेत इन द प्रिव्हियस सेक्शन. इन द वॉर्मिंग अप सेक्शन वी कॉल्ड इट ब्रँड. की तुमच्या आवडीचा ब्रँड कोणता आहे. मग कोणी टाटा टी सांगितलं, कोणी सुपर डस्ट सांगितलं, कोणी सोसायटी टी सांगितलं. अशा प्रकारची म्हणजे टू प्रोड्यूस बेस्ट क्वालिटी ऑफ टी. अँड फॉर दॅट पर्पज हिअर विथ सुम सेट अप अ रिसर्च लॅब. अँड in this lab again he organized here tea making and tea testing competitions. Here competitions we can what we can say, another word is there, tournaments, we can call it tournament. आपण त्याला tournament म्हणू शकता, competition म्हणू शकता. He arranged two types of competition. The first one is tea making, how to make tea, special tea, best tea, how to make it, and the next one tea testing. टी टेस्टिंग या ठिकाणी टेस्टिंगचा अर्थ काय, चव बघणे. म्हणजे सर्वोत्कृष्ट चव असणारी चहा कोण बनवू शकतं, अशा पद्धतीने 2 टुर्नामेंट त्यांनी त्या ठिकाणी कॉम्पिटिशनचं आयोजन तो करायचा. आणि हे आयोजन करत असताना हिअर व्हित सुंग जो एम्परर जो आहे, ही वॉज टू मच कॅप्टिवेटेड. तो इतका कॅप्टिवेटेड झाला होता, पण कशामुळं, बाय द टी, या चहामुळे इतका कॅप्टिवेटेड झाला, इतका इन्फ्लुएन्स झाला दॅट ही फॉरगॉट हिज होल एम्पायर. त्याचं संपूर्ण साम्राज्य त्याच्याकडे त्याचं दुर्लक्ष झालेलं आहे. ही इग्नोर्ड, ओके, नॉट पर्पजली बट ऑटोमॅटिकली ही इग्नोर्ड टॉवर्ड्स हिज एम्पायर. अँड हिअर मंगोलिया attacked on the empire of Huizong, and conquered it or owned it. He didn't realize that here Mongolia take over his empire. त्याच्या हे लक्षात आलं नाही. तो इतका बिझी झाला, ही वॉज टू मच बिझी. तो एवढा बिझी झाला चहाचा फक्त विचार, लाईक अ मॅड पर्सन फॉर टी. एखादी व्यक्ती चहासाठी जी तडफडते ना, तशा त्याच्या चहाचा फक्त विचार, फक्त दुसरा कुठलाच विचार नव्हता. आणि त्यामुळं काय झालं, त्याच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष झालं. आणि त्याचा फायदा कोणी घेतला, तर मंगोलियाने घेतला. तर मंगोलिया टेक ओव्हर हिज एम्पायर or attacked his empire and conquered it. Okay, त्यांनी तो जिंकून घेतला तो प्रदेश. Now here another thing is mentioned. Here tea habit or drinking tea. It is a habit. ही चहाची एक सवय, चहा पिणं ही सवय. So tea drinking habit spread in this way. The habit of drinking tea spread in Japan, Europe, and England, and in other countries also, mean across the world. Okay, and here drinking tea become a fashionable drink. Here tea become a fashionable or popular drink among the people from the country. आणि अशा पद्धतीने त्या देशांमध्ये चहाचा प्रसार झाला. जगातल्या जपान असेल, युरोप असेल, इंग्लंड असेल आणि मेनी मोर, आणि इतर देशामध्ये चहाचा प्रसार झाला. आणि त्या ठिकाणच्या लोकांमध्ये चहा एक, त्याला काय म्हणतील, फॅशनेबल ड्रिंक ज्याला म्हणतील, ही फॅशनेबल ड्रिंक झाली किंवा पॉप्युलर ड्रिंक झालेली आहे. होप यू अंडरस्टँड द थर्ड स्टोरी. अँड फॉर a detail of the story you can read or you can refer the textbook. Thank you.